नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहोत शेतशिवार। आज आपण एका झाडाविषयी बोलणार आहोत ज्याबद्दल महाराष्ट्रात मोठा गैरसमज पसरलेला आहे। आपण अनेकदा पाहतो काही घरांमध्ये रात्री फुलणाऱ्या या झाडाला ब्रह्मकमळ म्हणून ओळखलं जातं। रात्री फुल आलं की भजन, कीर्तन, पूजा देखील काही ठिकाणी केली जाते। पण मित्रांनो, हे खरं ब्रह्मकमळ नाही। हे झाड आहे मेक्सिकन कॅक्टस, ज्याचं शास्त्रीय नाव आहे एपिफिलम ऑक्सीपेटलम। हे झाड कॅक्टस कुळातलं आहे। कॅक्टस जातीची फुलं ही नैसर्गिकरित्या रात्रीच उमलतात, कारण त्यावेळी परागीभवनासाठी विशिष्ट कीटक सक्रिय असतात। या झाडाची पान लांब, सपाट आणि मांसल असतात। काटे नसले तरी ते कॅक्टसच आहेत। वर्षातून 1-2 वेळी मोठी पांढरी सुगंधी फुलं याला येतात आणि ते काही तासात देखील कोमेजून जातात। आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर खरं ब्रह्मकमळ याचं शास्त्रीय नाव आहे सॉसोरिया ऑबुलोआटा। ते झाड हिमालयातील 3000 ते 4500 मीटर उंचीवर आढळतं। ते जमिनीवर वाढतं, कॅक्टस नाही, आणि त्याची रचना पूर्णपणे वेगळी आहे। म्हणूनच मित्रांनो, श्रद्धा असणं वेगळं, पण भोळी अंधश्रद्धा टाळणं गरजेचं आणि माहिती सांगणं गरजेचं आहे। मेक्सिकन कॅक्टस हे सुंदर दुर्मिळ फूल देणारं झाड आहे, पण ते ब्रह्मकमळ नाही। ब्रह्मकमळ आणि मेक्सिकन कॅक्टस या दोन्ही झाडांमध्ये म्हणजेच वनस्पतींमध्ये खूप मोठा फरक आपल्याला दिसून येतो। शास्त्रीय माहिती समजून घेऊया आणि निसर्गाला चांगले ओळखूया। आपल्याला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेतशिवार चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही खरी माहिती इतरांपर्यंत पोहोचवा। आणि हो, आणखी एक, तुमच्या इकडे या ब्रह्मकमळाला काय म्हणतात, किंवा तुमच्या परसबागेत आजूबाजूला हे ब्रह्मकमळ ज्याला तुम्ही म्हणतात मात्र ते आहे कॅक्टस, ते लावलेले आहे का, याविषयी आवर्जून सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना शेअर करा। धन्यवाद।